नमस्कार सगळ्यांना. आज मी बनवली आहे सोयाबीन आणि पनीरची भाजी. बघू शकता किती छान मस्त तयार झालेली आहे. दिसायला जेवढी छान आहे तेवढीच खायलाही खूप सुंदर लागते, छान लागते. इथे मी घेतलेले त्याच्यासाठी 1 वाटी सोयाबीन. ते गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहे थोड्या वेळासाठी. इथं सोयाबीन भिजून घेतलेलं आहे. आता ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं. ते धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला ते मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बारीक. त्याच्यामध्ये टाकायची आहे हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी घेतलेले आहे, बघू शकता, सोयाबीन आणि पनीर. सोयाबीन वाटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पनीर. हाताने कुस्करून घेतलं आहे. पनीर खिसूनही घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिश्रण जे आहे ते एकजीव करायचं आणि त्याचे छोटे छोटे मीडियम साईजचे गोल बनवून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे. सगळे गोळे जे आहेत ते अशा पद्धतीने बनवून घ्यायचे. मग नंतर ते तेलामध्ये फ्राय करायचे किंवा आप्पे पॅनमध्ये तुम्ही फ्राय केले तरी चालते. मी इथं तेलामध्ये फ्राय करणार आहे. इथं पॅन गरम करून तेलामध्ये हे गोळे जे आहेत ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. इथं फ्राय झालेले आहेत आपले. आता आपण ते काढून घेऊया. मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घेतलेले आहे मी. इथं प्लेटमध्ये काढून घेऊयात. बघू शकता अशा पद्धतीने छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तिथं आपण मसाल्याची तयारी करूया. मसाल्यासाठी घेतलेलं आहे इथं मी 2 चिरलेले टोमॅटो, कांदे 2 घेतलेले आहेत, कोथिंबीर, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि काजू घेतलेले आहेत. बदाम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. तर हे आपल्याला मस्त कांदे आणि टोमॅटो जे आहेत ते भाजून घ्यायचं तेलामध्ये थोडं. सॉफ्ट होईपर्यंत. सॉफ्ट तर मी भाजून घेतलेलं आहे. ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून मिक्सरमधून छान त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. चांगला बारीक मसाला वाटून घ्यायचा. इथं मी घेतलेलं आहे बारीक पेस्ट करून. इथं मसाले घेतलेले आहेत. हळद, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि घरचा मसाला. आता हे आपल्याला याची फोडणी द्यायची आहे. इथं मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता, आपण घेतलेले मसाले, तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत. चमच्याने हलवून घ्यायचे जरा. तेलामध्ये आपण जो मसाला वाटला आहे तो देखील परतवून घ्यायचा. चांगला मसाला परतवून घ्यायचा तेलामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ.
पाणी ॲड करायचं. छान ग्रेव्ही तयार होईल अशा पद्धतीने पाणी ॲड करायचं. अजून थोडं पाणी मी टाकणार आहे. छान 5 मिनटं उकळी द्यायचे आणि त्याच्यामध्ये आता आपण बनवलेले पनीर सोयाबीनचे गोळे जे आहेत ते ॲड करायचे. आणि चांगलं 5-1 मिनटं उकळून द्यायचं. मग तयार आहे आपली सोयाबीनची भाजी, सोया पनीरची भाजी. अशी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघू शकता मस्त तयार आहे आपली सोया पनीरची भाजी.